म्हणून सुद्धा तर ज्या ज्या घरी जिलेबी वाटली जाते मुलगी झाली म्हणून म्हणजे त्यांना आनंद झालेला आहे म्हणून वाटतं. जिथं फक्त पेडाच वाटतात तर मुलगी जन्मल्यानंतर काहीच वाटत नाही. थोडक्यात तिथं आनंद झाला नाही असं किंवा त्यांना वाईट वाटतं आपल्याला मुलगी झाली म्हणून. तर आजच्या काळामध्ये मुलीचं जास्त झालेलं आहे, मुलींना महत्व वाढलेलं आहे. आता पूर्वीचा काळ असा होता की लग्न वगैरे जमवलं वेळेला आई परस्पर ठरवून टाकायचे आणि मुलीचं लग्न व्हायचं. मुलीला अजिबात परमिशन नव्हती, मुलगा कसा आहे काय करतोय तिला काहीच परमिशन नव्हती. पण आताची कंडिशन पाहिली आता खूप पुढे गेलेलं आहे आणि आपल्याला स्वातीला एक कविता होती बेटी योग म्हणून, तर त्या कवितेप्रमाणे आता सध्या काळामध्ये मी पुढे गेलेला आहे. आपल्या शाळेची प्रगती सुद्धा बघितली, कोणत्याही स्पर्धा असू द्या, वेगवेगळ्या परीक्षा असतील तर त्यामध्ये कलागुण असतील वेगवेगळे, तर यामध्ये मुलींची संख्या जवळपास 90% मुली असतात आणि 10% मुलं असतात. ते सुद्धा आम्हाला बळच त्यामध्ये आणावे लागतात मुलं. तर ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की सध्याची आपली कंडिशन किंवा प्रगती मुलींची खूप चांगल्या पद्धतीने आहे. तर आता तुमच्या समोर सध्या एकच गोष्ट आहे, तुम्ही सध्या चांगलं शिका. चांगलं शिकल्यानंतर आणि आपल्या लग्नाच्या काळात किंवा जीवनात पुढचं जीवन आहे, आई वडील मुलीला विचारल्याशिवाय तिचं लग्न ठरवत नाही. आता मुलीचा सल्ला घेता परंतु आपल्याला आपल्या चारित्र्य महत्वाचं आहे. मुलींनी या वयामध्ये किंवा काही गोष्टी आपल्या त्या वयामध्ये कळत नसतात, व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही. तर आपलं चारित्र्य आपण जपलं पाहिजे आणि चांगलं उच्च शिक्षण आपण घेतलं पाहिजे. तुम्ही या दोन गोष्टी जर जीवनामध्ये केल्या तर जीवनामध्ये तुम्ही जे ठरवसाल ते तुम्हाला मिळणार आणि होणार आहे. त्याच पद्धतीनं आता एक साधी गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये काय ठरलेलं असतं की काही कामं मुलींचे आहेत काही कामं मुलांचे आहेत. आता तुम्ही एवढ्या मुली इथं आहात, किती जणांच्या घरी मुलं झाडून काढतात? हातवर करा. किती जणांच्या घरी मुलं झाडून काढतात? हात खाली घ्या. आता तुम्ही बसल्या तेवढ्यापैकी किती जणांच्या घरी मुली झाडून काढतात? हातवर करा. बर, हात खाली घ्या. आता हे जे विचारलं ह्यामध्ये वास्तवता आहे आणि छोटीशी सुरुवात आहे. सुरुवात छोटीशी आहे, एकदमच क्रांती वगैरे बदल असं एकदम होत नसतो. आता मला एक मुलगा एक मुलगी आहे मला स्वतःला, पण घरी जे काम आम्ही वाटून दिलेले आहेत किंवा 8 असे डेट आहे, त्या डेटनुसार ज्यावेळेस समतारीख असते त्याविषयी मुलीनं काम करायचं, झाडून वगैरे काढायचं आणि विषम डेट असते त्याविषयी मुलांना करायचं. ही कंपल्सरी आमच्या घरी. त्याच्यातून हे काय भावना आहे की मुलगा मुलगी भेद नाही अजिबात. जे काय खरेदी करणं जे असं ते सगळं समान आहे. आणि कामाच्या बाबतीत सुद्धा मुलगा आहे म्हणून त्याला काहीतरी वेगळं आणि मुलगी आहे म्हणून तिला काहीतरी वेगळं अजिबात नाही. हे आतापासून त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये राहते की आपण समान आहोत. तर ही भावना, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी गेल्यानंतर भाऊ बहीण असतील आईला सांगायचं, दादा सुद्धा काम सांगायचं, हे काम मलाच का ठेवणार, तुम्ही मुलगी आहे म्हणून मुलगी हे झाडून काढायचं किंवा धुणं धुवायचं किंवा भांडी घासायचे काम आईकडंच आहे का? काही काम कामाच्या बाबतीत तुम्ही म्हणजे भांडत बसू नका आईला तुमच्या, पण समानता सांगा. अशा पद्धतीची समानता आपल्या घरामध्ये सुद्धा पाहिजे. सुरुवात आपल्या घरापासून करायची आपल्याला. तर भविष्यामध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आज घडीला सुद्धा मुलींना फार महत्व आलेलं आहे. आता मॅडमनी सांगितलं रत्नबाई मॅडमनी मुलांना मुली मिळत नाहीये, हे चुका माणसाचेच आहेत. जे सोनोग्राफी वगैरे करायचे मधल्या काळामध्ये गोष्टी खूप झालेले आहेत. मुलगी नको मुलगी नको मुलगी नको म्हणून सोनोग्राफी करायची, मुलगी म्हणले की तिथंच गर्भ नष्ट करून टाकला जायचा. आणि हे केल्यामुळे काय झालं, स्त्री आणि पुरुषाचं प्रमाण जास्त, निसर्गाचा जो समतोल असतो तो समतोल बिघडला. आज सुद्धा जर हजारी प्रमाणात 1000 पुरुषांमध्ये किती स्त्री आहेत त्याचं गणित केलं जातं कुठल्याही देशामध्ये किंवा राज्यामध्ये. त्याचं प्रमाण जर आज भारतामध्ये आपल्या किंवा महाराष्ट्राचं जर बघितलं तर साधारणपणे महाराष्ट्र आपला प्रगत आहे राज्य त्या मानाने. पण इतर काही जर राज्य मागासलेले आहेत तिथं बरीच कंडिशन खूप अवघड आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या मानाप्रमाणे मुली मागे साधारण 900 ते 950 मुलं आहेत. म्हणजे 1000 मुली, मुलं 1000, मुली 900 ते 950. मग 100 मुलांचे लग्न होऊन गेली. आपण ज्या गावामध्ये बघतोय बऱ्याच प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 15-20 मुलं 15-20 मुलं तिचं लग्नच होत नाही. बरेच वर्षापासून मुलीच देत नाही कोण त्यांना. तर हे कारण काय झालंय, त्याच्यामुळे केलं जायचं मधल्या काळामध्ये. आता त्या बाबतीत सुद्धा सरकारने खूप कठोर कार्य केलेले आहे. तर आपणही आपल्या जीवनामध्ये पुढे आता सध्या तुमचं एकच ध्येय आहे, तर आपलं चारित्र्य चांगलं जपायचं, खेळामध्ये वगैरे जे आपले कलागुण आहेत ते विकसित करायचं, उच्च शिक्षण चांगल्या पद्धतीने घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही पुढे चालून प्रौढ होता मोठे होता तेव्हा सुद्धा हे जे काय आपण शाळेमध्ये शिकतो, बालगुरू आपण याला म्हणतो, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत कायम पुढं. आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं जीवन चांगल्या पद्धतीनं सुधारायचं आहे. तुम्ही तर नक्की करा, ही आम्हाला खात्री आहे 100%. तर एवढं. आणि आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या मुलींचं प्रमाण जास्त आहे सध्या. सुद्धा जर जाणवत प्रत्येक वर्गामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे, अभ्यासात सुद्धा मुली जास्त आहे, प्रत्येक मुली जास्त आहे. ही म्हणजे एक प्रकारची मुलींची प्रगती आहे. तर आज काय करण्याची आपण साजरा करत आहोत. ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत प्रमुख आम्ही उपस्थित आहे तिथं.
अंगणवाडी ताई आहेत, आशा सेविका आहेत, ताई आहेत. तर त्याबद्दल म्हणजे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.